चंद्रपूरमध्ये जो महापौर ज्या पद्धतीने बसलेला आहे त्यावरून मोठं राजकारण राज्याला पाहायला मिळालेलं होतं आणि यामध्ये आता हे राजकारण महापौर बसल्यानंतर तरी शांत झालेलं आहे असं वाटलं होतं, मात्र अद्यापही हे सुरूच आहे। चंद्रपूर महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत हातमिळवणी केली होती, त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला महापौर पदाला मुकावं लागलं। चंद्रपुरातील ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला, मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली। तसंच ठाकरेंच्या त्या नगरसेवकांमुळे काँग्रेसला महापौर पदाला मुकावं लागलं असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला। तर पक्षातील गटबाजीमुळे काँग्रेसच्या पदरी महापौरपद आलं नसून सर्व खापर शिवसेनेवर फोडू नये असा पलटवार संजय राऊतांनी केला। चंद्रपुरात भाजपसोबत गेल्या नगरसेवकांवर अद्याप कारवाई का नाही, तर भाजपसोबत जाणं पक्षाचं धोरण नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं आणि त्यांना या विचारलेल्या प्रश्नाला देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आता चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत जाणं याला उद्धव ठाकरेंची कुठेतरी मुकसंमती होती का असा प्रश्न देखील विचारला जातो आहे। भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे पक्षाचं धोरण नाही, अजिबात नाही। मी वारंवार सांगितले की कशा प्रकारच्या सूचना त्या नगरसेवकांना दिल्या होत्या। जर त्यांनी त्या शिस्तीचं उल्लंघन केलं असेल तर आता हळूहळू आम्ही सगळ्या कामातून मोकळे झालो, आम्ही पक्षप्रमुखांशी चर्चा करू या विषयावर। एमआय गैरहजर राहून भारतीय जनता पक्षाला मदत केली, त्याच कुठेतरी आधारावर उभाट आणि नाक त्या ठिकाणी भाजपला मतदान केलं। त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याच्या पूर्वी 8 नगरसेवकांनी मतदान जर केलं नसतं तर महापौर काँग्रेसचा झाला असता हे लक्षात घ्यावं। आणि 8 लोकांनी जर गैरसमजुतीने मतदान केलं, जर उभाटाला न विचारता मतदान केलं तर वंचितचे नगरसेवक गैरहजर राहिल्यावर वंचित बहुजन आघाडीने त्यांचं शहर आता अध्यक्ष शहर युनिट बरखास्त केलं, 2 नगरसेवकांना गैरहजर राहिल्याबद्दल पक्षातून काढून टाकलं। तशा प्रकारची शिस्तभंगाची कारवाई ही उभाटाने त्यांच्या 8 नगरसेवकांवर करायला हवी होती। चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये 4 दिवसापूर्वी दोन्ही गटांना दिल्लीत का बोलवलं होतं चंद्रपूरच्या, तुम्हाला माहिती आहे। एक विजयराव वडेट्टीवार आमचे मित्र, दुसरा खासदार ताई आहेत धानोरकर, त्यांना दिल्लीत बोलून समज का देण्यात आली हे आपणही छापलं, आपणही दाखवलं आहे। त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपद हे काँग्रेसच्या हातून गेलं, संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडता येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।